उद्धव ठाकरेपेक्षा शिवसेनेत मराठी माणसासाठी हिंदुत्वासाठी खरं काम राज ठाकरेंनी केलंय। 2 वेळा निवडून आला मोदींमुळे, तर म्हणा युती नाही, काय काम आहे त्याचं। आपल्यासोबत बोलण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे सर आहेत। आज राज ठाकरे त्यांच्या समर्थनात त्यांच्या प्रचारासाठी कणकवलीमध्ये सभा घेत आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी नारायण राणे सर आहेत। सर, काय सांगाल, आज सभा होत आहे, राज ठाकरे तुमच्यासाठी सभा घेत आहेत, महायुतीसाठी पहिली सभा तुमच्यासाठी, काय नेमकी भावना आहे? राज ठाकरे हे माझे मित्र आहेत, राजकारणापलीकडे आमचे संबंध आहेत। राजजी यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धत आणि देशासाठी ज्या प्रकारे ते काम करतायत हे पाहून त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे। म्हणजेच भाजपलाही केला आहे, महायुतीला केला आहे। आणि म्हणून मी त्यांना विचारलं की आपण कोकणात प्रचार याल का? त्यांनी हो म्हणाले। त्याप्रमाणे कुठले राजकारण कुठलंही न करता ते प्रचारासाठी येत आहेत। खरं म्हणजे राज ठाकरे जेव्हा यांनी शिवसेना सोडली त्यानंतर ते पहिल्यांदाच तुमच्यासाठी सभा घेत आहेत, काय नेमकी आठवणी आहेत त्यांच्याबद्दलच्या? काय आम्ही मित्र आहोत, बोललो ना, मित्र आहोत। आणि शिवसेनेत असताना एकत्र आम्ही काम केलेलं आहे। उद्धव ठाकरेपेक्षा शिवसेनेत मराठी माणसासाठी हिंदुत्वासाठी खरं काम राज ठाकरेंनी केलंय। एक तर उद्धवपेक्षा एक माणूस म्हणून राज ठाकरे श्रेष्ठ आहेत। त्यांच्यात माणुसकी आहे, मैत्री केली तर टिकवतात, राखतात। राज ठाकरे यांचं वक्तृत्व उत्तम आहे, लोकांना चांगल्या भाषेत चांगल्या शैलीत समजवतात। एक ख्याती त्यांची आहे, ते प्रचार करून गेल्यानंतर तो उमेदवार विजयी होतो, ही त्यांची ख्याती आहे। आणि म्हणूनच या वेळेला मी त्यांना आमंत्रित केलेलं आहे। सर, समोर ठाकरे गटाकडे विनायक राऊत तुमच्या विरोधामध्ये आहे, काय आहे त्याचं? बरे 2 वेळा निवडून आला मोदींमुळे, अलायन्स होता आमची युती असल्यामुळे निवडून आला। आता म्हणा युती नाही, काय काम आहे त्याचं? शून्य काम आहे या मतदारसंघात, त्यामुळे लोक त्यांना निवडून नाही द्या। उद्धव ठाकरेंनी तुमच्यावरती टीका केली, टीका करायला काय लागतं? म्हणा ये ना, काहीतरी समोर ये ना आणि बोल ना, बघूया म्हणा परत जातोस काय? म्हणा प्रोटेक्शन वगैरे घेऊन बडबड करतो ना, तुझी ताकद किती? 5 खासदार आहेत या निवडणुकीनंतर, 5 का एकही येणार नाही। त्यामुळे बडबड कर, बंद कर, काहीतरी कार्य करून दाखव। माननीय बाळासाहेबांनी जी शिवसेना हिंदुत्वासाठी मराठी माणसासाठी स्थापन केली ती संपवण्याचं काम तू केलंयस, तुझी लायकी आहे। त्यामुळे तुझी पात्रता लायकी जनतेने ओळखलेली आहे। तुला शिव्या देण्यापलीकडे दुसरं काय येत नाही। चांगलं म्हणता दुसऱ्याला कधी तुला जमलं नाही। आणि म्हणून एक क्रिकेट व्यक्ती म्हणून तुझं नाव आहे, त्यामुळे तू आता दुकान बंद कर। सर, भाजप आणि शिवसेनेची युती आहे, आधीही होती, आताही आहे। तुम्ही भाजप शिवसेना युतीतर्फे महायुतीतर्फे आज उमेदवार आहात। बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांच्या भावना तुमच्या प्रती काय? माझ्या बाजूनेच असते, भावना असते, माझ्या बाजूने असते। मी आज जो कोण आहे ते माननीय बाळासाहेब ठाकरेंमुळे आहे। त्यांचा माझ्यावर विश्वास होता आणि माझ्या कामावर आणि कर्तृत्वावर त्यांना अभिमान होता। शेवटचा एकच प्रश्न सर, लढत कशी होईल? आणि लढत होणार नाही, मी वन साइड निवडून येणार, ही लढत नाही होणार। खूप खूप धन्यवाद सर, साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल। हे होते केंद्रीय मंत्री नारायण राणे, ज्यांनी असं सांगितलं आहे की ही लढत नाही होणार, मी वन साइड निवडून येईल। कॅमेरामॅन अरविंद रावराणेसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, कणकवली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।